हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्वे? आज आपण बघणार आहोत बर्ड फीडर. आता लागलेला आहे उन्हाळा, मग पक्ष्यांना दाणे वगैरे काहीच भेटत नाही. पावसाळ्यामध्ये अळ्या वगैरे त्यांना खाता येतात, पण ह्या दिवसाचं त्यांना काहीच नसतं. त्यामुळे मी सुंदर असं बर्ड फीडर अगदी घरच्या सामानातच बनवलेलं आहे. एक प्लास्टिकची प्लेट घेऊन त्याला आपल्या स्क्रूड्रायव्हरला गरम करून त्याला छिद्र पाडून घेतलेलं आहे. त्यानंतर त्या छिद्रामध्ये स्क्रू घालून झाकण त्याला स्क्रूने पॅक केलेलं आहे. आपल्या साध्या बिसलेरीच्या बॉटलचंच झाकण आहे. त्यानंतर बॉटलला ताराच्या साहाय्याने गरम करून छिद्र पाडून घेतलेले आहेत 2 आणि ताराला फक्त कर्व करून आणि त्याला थोडंसं वाकवून बाटली अटकवण्यासाठी केलेलं आहे आणि त्या झाकणाला आपली बॉटल अटकवून घेतलेली आहे. खालून छोटेसे असे छिद्र केलेले आहेत जेणेकरून त्यातून आपले अन्न बाहेर आले पाहिजे. वरतून पूर्ण मी कट करून घेतलेला आहे बाटलीचा बेस कटरच्या साहाय्याने. तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात त्याप्रमाणे कट करून घेतलेला आहे. आता हे करताना काळजी फक्त गॅसच्या इथंच घ्यावी लागते की आपण जेव्हा होल पाळतो तेव्हा ते गरम गरम स्क्रूड्रायव्हर आपल्या हातावर नको यायला. बाकी अगदी 10 ते 15 मिनटात हे बर्ड फीडर रेडी होते. मग काय झालं आपलं बर्ड फीडर रेडी. आता भरूया त्याच्यामध्ये तांदूळ. हे बर्ड फीडर मी आमच्या गॅलरीच्या बाजूला मोठं निंबाचं झाड आहे तिथंच लावलं होतं. तुम्ही बघू शकतात व्हिडिओमध्ये. आणि 2-1 दिवस पक्ष्यांनी वाट बघितली, पण जेव्हा पक्षी येतात आपल्या चावलीने ते उडून जातात. पण ह्या स्क्विरलचा मीने गुपचूप व्हिडिओ काढून घेतलेला आहे. किती सुंदर आणि एकदम हळूहळू अगदी सावध होऊन ती खाऊन राहिलेली आहे. खूप सुंदर असं हे चित्र आहे. तुम्हीही बनवून बघा असं सुंदर बर्ड फीडर. असेच सुंदर सुंदर प्राणी आणि बर्ड्स तुमच्या इथे येतील. बर्ड्स मला काही कॅप्चर करता आले नाही आहे, येतात पण. त्यामुळे कसं वाटलं आणि छान अशी तुमची कमेंट करा आणि कुठून करत आहात कमेंट तेही लिहा. कसं वाटलं तुम्हाला हे बर्ड फीडर आणि ती स्क्विरल कशी वाटली नक्की कमेंट करा.